नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मुरमुऱ्यापासून तोच चिवड्याचाच नाश्ता बनवण्यापेक्षा आज अगदी वेगळ्या पद्धतीचा नाश्त्याचा पदार्थ बनवलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। तर इथं मी मुरमुरे घेतलेले आहेत, चुरमुरे मुरमुरे तुमच्या भागात काय म्हणतात त्याला, त्या पद्धतीने इथं मी छान असे मुरमुरे घेतलेले आहेत। आणि एक भांड्यामध्ये मुरमुरे टाकायचे आणि पाणी टाकून मुरमुरे भिजायला टाकून ठेवायचं आहे। तर मुरमुरे छान असं भिजू द्यायचं आहे। यापासून आपण भन्नाट असा नाश्ता बनवणार आहोत। अगदी झटपट मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत। तर मुरमुरे अगदी 2 मिनिटात पाणी टाकल्यावर लगेच एकदम मऊ छान असं पोहे जसं भिजवतो त्या पद्धतीनं। तर इथं मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं, त्यामध्ये मोहरी जिरं, कोणताही पदार्थ बनवताना मोहरी जिरं छान अशी तडतडल्यावर त्याचा फ्लेवर चांगला येतो। तर बघा इथं मोहरी जिरं थोडीशी तडतडायला लागली की त्यामध्ये शेंगदाणे टाकलं, कारण शेंगदाणे मोहरी जिरं हे तिन्ही पदार्थ छान असं खरपूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून होतील। तर आता आज आपण बनवणार आहोत मस्त साऊथ इंडियन पद्धतीने किंवा लातूर भागात बनवले जातात सुशेला। तर मुरमुऱ्याचा सुशेला बनवणार आहोत। हा पदार्थ तुम्ही कधी केलात का नक्की मला कमेंट्स करा। तर इथं बघा 2-3 मिनटं शेंगदाणे वगैरे परतून झाल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे चांगली कट करून, आणि मस्त असा हिरवागार कढीपत्ता। तर मस्त असं सकाळच्या नाश्त्याला तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता। ज्यांना पोहे खाण्यासाठी जमत नाही किंवा डॉक्टर नको म्हणलेला असेल तर पोहे या पद्धतीनं तुम्ही मुरमुऱ्यापासून पोहे बनवू शकता। तर अशा पद्धतीचा आज आपण सुशेला बनवणार आहोत। तर हे हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकल्यावर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। कांदा छान मस्त असं लालसर होईपर्यंत ठेवायचं, आणि त्यामध्ये इथे लसूणची पेस्ट टाकलेली आहे। तर ओबडधोबड कुटून मी लसूणची पेस्ट टाकलेली आहे। 2 मिनटं हे सगळे जे पदार्थ आहेत छान असं परतून घ्यायचं। त्यामध्ये लहान बारीक आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, तो बी छान कट करून टाकायचा आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं। जे काही पदार्थ आहेत तेलामध्ये छान परतून घ्यायचं। नंतर चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे। तर बघा मीडियम फ्लेमवर छान असं हे सगळे पदार्थ आपल्याला परतून घ्यायचं आहे। मगाशी आपण मुरमुरे पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं, जास्तीचं पाणी पिळून काढून टाकायचं आणि त्यामध्ये असं पिळून एखाद्या भांड्यामध्ये 2 मिनिटासाठी ठेवायचं आणि ह्यामध्ये टाकून घ्यायचं। पोहे जसं बनवतो त्या पद्धतीनंच आपण मस्त असं मुरमुऱ्यापासून सुशेला हा प्रकार नाश्त्याचा बनवलेला आहे। तर तुम्ही याआधी कधी बनवलं का नक्की कमेंट्स करा। आणि अशा पद्धतीनं 2-3 मिनटं छान असं हे सुशेला परतून घ्यायचं आहे। तर बघा 2-3 मिनटं एक वाफ जर निघाली की मग आपला मस्त असा सुशेला तयार झालेला आहे। तर वरतून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर कट करून टाकायची आणि मस्त गरम गरम दह्यासोबत सकाळचा नाश्ता एन्जॉय करायचा। ज्यांना पोहे जमत नाही त्यांना ह्या पद्धतीचा नाश्ता अगदी मस्त आरोग्यासाठी उत्तम आहे, पचायला सुद्धा हलका आहे। लहान मुलांसाठी सुद्धा हा मस्त असा भन्नाट झटपट होणारा नाश्ता तुम्ही करून देऊ शकता। तर बघा मस्त गरम गरम असा मस्त छान अशा पौष्टिक पद्धतीने बनवलेला सुशेला तयार झालेला आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। असा झटपट मस्त पौष्टिक असा पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।